नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. आपण आपल्या पुसद शहरामध्ये कशा प्रकारे जे ठिकाण आहे त्यामध्ये गार्डन असो, टेकडी गार्डन असो किंवा रस्ते असो, त्यांची अवस्था, तिथलचे लाईट्स कशा प्रकारे बंद अवस्थेत आहे हे आपण तुम्हाला दाखवून दिलं. सद्यस्थितीमध्ये आपल्या पुसद शहरातील टेकडी गार्डनला पूर्णतः गेटला लॉक लागलेले आहे, परंतु तरी सुद्धा काही व्यक्ती ते कशा प्रकारे अंदर जात आहे हा जो क्रियाक्रम आहे आज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार की कशा प्रकारे आम्ही त्या सर्वात पहिला जो एपिसोड आहे टेकडी गार्डनचा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जे हिंदी हायस्कूलचा मागचा भाग आहे, जे भिंती पडलेल्या आहे किंवा जो टेकडी गार्डनचाच गेट आहे कशा प्रकारे तुटलेले आहे, त्यामधून जे हे व्यक्ती आहे ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि अंदर जाऊन राहतात सुद्धा, त्यांचे काळे कारनामे करतात सुद्धा. काहीच वेळापूर्वी आम्हाला जे फायर फायटर्स आहे अग्निशमन दल पुसद यामधले काही आमचे भाऊ मिळाले, त्यांनी सांगितलं की आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही टेकडी गार्डनवरील जे मुलं आहे ते दारू वगैरे पित होते, आम्ही त्यांना हाकललं. आत्ताही त्यांचं सामान तिथंच पडलेलं आहे, तेच आज सामान आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कशा प्रकारे हे व्यक्ती अंदर जातात कोणालाही माहीत न पडता. जर समोरून बघितलं तर टेकडीच्या गेटला लॉक आहे, परंतु मागून जातात तरी कसे हा जो भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न. सर्वात पहिले मार्ग क्रमांक 1 दाखवून द्या. हे जे ठिकाण आहे, हे जी जागा आहे, टेकडीचाच भाग. आता आम्ही तुम्हाला दाखवू याच रस्त्यासमोरचं मुख्याधिकारी निवास नगरपालिका पुसद या तर समोर नगर परिषद पुसद मुख्याधिकारी निवास 15 ऑगस्ट 1979 हा भाग वेगळा. मुख्याधिकारी निवास हे महत्वाचं. अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगर पुसद नगर परिषद पुसद. सध्याचे जे मुख्याधिकारी आहेत अभिजित वायकोस त्यांच्या घरासमोरच आता हे घर. आता सरळ आपण जाऊ मार्गावर. हा मार्ग थोडा मागवून जा. हा मार्ग यातूनच आपण बहुतांशी जे व्यक्ती आहे ते व्यक्ती अंदर जाताना किंवा अंदर जात आहे असं आपण समजू शकतो. आणि कशा प्रकारे अंदर जात आहे ती सुद्धा मी त्याच्या प्रात्यक्षिक आज आपल्या पुसदकरांना दाखवण्याचा एक प्रयत्न, जेणेकरून जे झोपच्या अवस्थेत असलेले अधिकारी आहे, कर्मचारी आहे, जे कर्तव्याला मुकत आहे, ते अधिकारी स्वतःचे कर्तव्य जाणून स्वतः अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांच्याच घरासमोर अशी अवस्था आहे, तर हे पुसद काय सांभाळतील असा सर्वात मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. तर चला सर्वप्रथम बघू की आपण याची अवस्था कशी काय झालेली आहे. बघून घ्या अवस्था. तुम मुझे पैसे दो मैं तुम्हें सुविधा दूंगा. हे सुद्धा बघा, भ्रष्टाचाराने ग्रसित कुठेतरी आपली पुसदची नगरपालिका. आणि त्याचाच एक दुष्परिणाम किंवा जी निधी आहे, आलेला निधी कुठेतरी अधिकाऱ्यांमार्फत, कर्मचाऱ्यांमार्फत खाल्ला गेला. त्याच्यामुळे जे दुर्लक्षित झालेली नगरपालिका अंतर्गत येणारी टेकडी आहे, या टेकडीचा एक भाग. आता याच्यामधूनच आपण अंदर जाऊ. एक लक्षात ठेवा, आता जरी माझा आवाज येत आहे, बरं मी थोडा आवाज करत आहे कारण की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जे अंदर जाणारे व्यक्ती असतात ते एवढा सुद्धा आवाज करत नाही. आपण आता जेवढा आवाज येत आहे तेवढ्या आवाजामध्ये इथलच्या व्यक्तींना ऐकू जाते का आपण ते प्रयत्न करणार आहोत. जर नसेल तर आपण वरची सुद्धा शूट दाखवणार आहोत. चला तर मग या कॅमेरामॅन या आमचे. थोडं बघून घ्या की कशा प्रकारे आता आम्ही जे यामध्ये अंदर एंट्री झालेली आहे आमची. हा जो भाग आहे मे बी माहीत नसेल की आता आम्ही अंदर आलो असेल. आता थोडं हळूवारपणे आपण इकडे वळू. हळूवारपणे थोडं येऊन जा.
इथलच्या कोणत्याही व्यक्तीला आम्हाला असं म्हणायचं नाही की हे कर्तव्याला मुकत आहे. इथलच्या कोणत्याही व्यक्तीशी आमचं कोणतंही वैयक्तिक असं भांडण नाही किंवा हे कर्तव्याशी मुकत आहे असंही आमचं म्हणणं नाही. आमचं हेच म्हणणं आहे की जे आम्ही तुम्हाला बाहेर दाखवलं की मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्याच घरासमोर जे टेकडीमध्ये घुसायचा गुप्त रस्ता आहे, त्यांच्याच घरासमोरची अशी अवस्था आहे, अधिकाऱ्यासमोरच्याच घराची अशी अवस्था आहे, तर ते पुसदला काय सांभाळतील? पुसदची स्वच्छता असो, पुसदचे इतर विषय असो, हे कशा प्रकारे सांभाळतील? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. चला तर मग आणखी आपण समोर जाऊ. मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये त्यांनी जे टॉर्च वगैरे आहे ते त्यांनी लावायचा प्रयत्न करावा. थोडा मोबाईल एरोप्लेन मोडला टाकून द्या, जेणेकरून आपले जे प्रेक्षक आहे ते प्रेक्षकांना जेवढं काही क्लिअर दिसायचा प्रयत्न होईल तेवढा क्लिअर दाखवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी माफी मागतो जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, परंतु हा संदर्भ समजून घ्या. विषय हा सर्वात मोठा सेफ्टीचाच आहे, तुमच्याच सेफ्टीचा आहे. आपलीच आई बहीण, आपलीच माता भगिनी याच ठिकाणी व्यायाम असो मनविरंगुळा करण्यासाठी या ठिकाणी येते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी, म्हणून आमचा हा प्रयत्न, जी रियालिटी आहे कुठेतरी रियालिटी दाखवण्याचा एक प्रयत्न, उजेडातून अंधारामध्ये, परंतु हे अंधारमय टेकडी उजेडातच आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न. चला तर मग काहीच वेळापूर्वी हेच रस्ता आहे, या ठिकाणावरून रस्ता दाखवून द्या. याच ठिकाणावरून आम्ही थोड्या बाजूच्या साईडने आतमध्ये आलो. इथे लाईट आहे, इथे लाईट आहे, परंतु आपण ज्या भागात जाणार आहे ते भाग पूर्ण अंधारमय आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला मी संदर्भ दिला की काहीच वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की अग्निशमन दलाचे फायर फायटर्स आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की वरी जे मादक द्रव्य आहे किंवा जे अर्थात दारूचे शिशा वगैरे वरी पडून आहेत, ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न की जे बाहेर गेटला लॉक असून सुद्धा अंदर जो काळा बाजार चालायचा तो काळा बाजार अद्यापही चालू आहे. कारण की अंधाराचा फायदा घेऊन, उजेड नसल्याचा गैरफायदा. चला तर मग आता तुम्ही बघत आहे की कशाही प्रकारे कोणत्याही व्यक्तीला इथे थोडंसंही त्यांच्या कानावर गोष्ट गेलेली नाही की आम्ही इथे हजर आहोत किंवा आम्ही इथे शूट करत आहे. म्हणजे हे एक प्रकारे इथे अंधाराचा गैरफायदा घेऊन बरेच व्यक्ती येत असतात अशा प्रकारचं आपल्याला जाणून दिसते असते. आता काही मित्रपरिवारसुद्धा इथे आपल्या बाजूला आहे, ते सुद्धा इथं विरंगुळा मे बी करत असेल या टायमाला. परंतु आता ही तर बाजू आहेच, आपण थोडे टेकडी चढून जाऊ. टेकडीच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर चढू आपण अतिशय शांत वातावरणामध्ये. हा जो भाग, आजचा भाग, ज्याप्रमाणे तुम्हाला मी संदर्भ दिला की आता काही भाऊ वगैरे तिथे उभे आहे. आता त्यांचे काही विचार असेल नसेल ते आपल्याला माहीत नाही, आपण त्यांना काही बोलणार सुद्धा नाही. परंतु जर लाईट्स वगैरे असली तर ती कुठेतरी एक चांगलीच बाजू आहे, एक सेफ्टीच्या इशूने की इथे कुठेतरी सुरक्षिततेची हमी आहे. लाईट्स आहेत तर कुठेतरी आपल्याला दिसते, दृष्टीने आपण बघू शकतो. जर लाईट्स नाही, मी विनंती करतो आमच्या कॅमेरामॅनला की एक जे खालचा फोन आहे ते थोडा खाली घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी समजेल. जे स्पष्टता आहे ते तुम्हाला समजत असेल. आता लाईट वाढवा. हा आहे उजेडाचा परिणाम. आणखी चला वरी, थोडा हळूवार आहे कॅमेरामॅन. आणखीही कोणत्याही व्यक्तीला इथलच्या हे माहीत नाही की आम्ही वरी आलेलो आहोत. ज्याप्रमाणे तो व्यक्ती इथे, तो मुलगा असेल, तो व्यक्ती असेल, कोण असेल माहीत नाही, तो इथे हजर होता, तो तिथे फिरत होता.
आता त्याचे वैयक्तिक इश्यू असेल, आपण त्याला वरी जाऊ. आपण हा स्पेशल भाग फक्त तुमच्यासाठी, एवढी मेहनत फक्त तुमच्यासाठी. तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही आपलं जे चॅनल आहे ते ग्रो करण्यासाठी मदत कराल. मी आशा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जर लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. आणि ही बातमी किंवा इतरही जी बातम्या आहे, आपण विशेष करून जे पुस्तककारांच्या हितामध्ये असो किंवा ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी नेहमी हितकारीच बातम्या लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की आपली ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मी वरचा भाग नेहमी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा जो भाग आहे आता तुम्ही थोडं माझ्या उजव्या हाताला साईड दाखवून द्या. कोणत्याही प्रकारचा इथे उजेड नाही किंवा लाईट्स नाही किंवा सुविधा सुद्धा नाही. अशा ठिकाणी कोणतीही अनुचित घटना ही घडायला काही अवघड नाही. जर सांगायचा एक प्रयत्न केला मी तर कोणतीही घटना सहजरित्या घडू शकते. ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं की टेकडी गार्डन हे लवर्स गार्डन कुठेतरी बनत चाललेलं आहे किंवा कपल गार्डन कुठेतरी बनत चाललेलं आहे आणि ही चुकीची बाब आहे. किंवा जे आत्ता तुम्हाला मी संदर्भ दिला की दारूच्या शिशा असो, काही व्यक्ती तर जे गांजा वगैरे मादक द्रव्य हे या ठिकाणी येऊन पिण्याचा प्रयत्न करतात किंवा पितात सुद्धा. ह्या घटना कुठेतरी चुकीच्या आहे. ह्या घटनेसाठी हे गार्डन बनलेलं नाही आहे. आता या ठिकाणी मी थोडं लाऊड बोलू शकतो, खाली थोडं व्यक्ती वगैरे होते त्यांना माहीत नाही पडावं म्हणून आपण शांततेने वरी आलो. आता या ठिकाणी मी मन खुलास तुम्हाला बोलू शकतो. आणखी थोडं समोर या. या ठिकाणी सुद्धा आम्ही थोडं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे इथे ते आम्हाला शिशा वगैरे सापडेल का, जे आम्हाला फायर फायटर दादांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हा इथे सुद्धा आपण बघू शकतो. आता हे बघून घ्या, ज्या लाईव्ह डेमो ज्या शिशा आहेत, ज्या दारूच्या शिशा आहेत त्या खरंच ॲक्च्युअलमध्ये इथं एक्झिस्ट करतात, इथं आहेत. त्या त्यांच्याकडे दुसऱ्या शिशा असो वगैरे त्यांचा जो दुसरा भाग आहे जे ते वापरतात. परंतु ह्या गोष्टी कितपत योग्य या ठिकाणी या गार्डनमध्ये, ज्या ठिकाणी आपली आई, आपली बहीण किंवा आपले जे वडील मंडळी आहे ते या ठिकाणी येतात, याच गार्डनमध्ये व्यायाम करण्यासाठी, विरंगुळा करण्यासाठी, फिरण्यासाठी, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बाबी हे कितपत योग्य, हे माझा प्रश्न त्या प्रशासनासाठी, ज्यांना सांगून सुद्धा, ज्यांना जे हे भाग आहे बऱ्याच दिवसापासून आपण या ठिकाणी एक प्रयत्न करत आहे की लाईट्स लावायला पाहिजे. कुठेतरी एक कानावर गोष्ट आली होती की या ठिकाणी कॅमेरे वगैरे बसणार आहे. चांगली गोष्ट, अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु त्याहूनही महत्त्वाचं या ठिकाणी लाईट्स बसणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे आणि बसले सुद्धा पाहिजे. कुठेतरी प्रशासन हे कमी पडत आहे, हे समजून घ्या. यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे टेकडी गार्डनच्या बाजूचा भाग आहे त्या ठिकाणी लाईट्स तर बसवले, परंतु अर्धवट काम करून तुम्हाला वाह पाहिजे असेल तर ते आपल्या चॅनलवर मिळणार नाही. तुम्हाला पूर्णच काम करावं लागेल. तुम्ही फक्त टेकडीपाशी लाईट लावणार आणि हा जो रस्ता आहे ज्या आपला हिंदी हायस्कूलच्या मागची बाजू किंवा एस कोचिंग क्लासेसचा जो पूर्ण रस्ता आहे, हा तो रस्ता जर तुम्ही अंधारमय ठेवत असाल तर हे तुमचं कुठेतरी चुकते. तुम्ही काम पूर्ण करा. नक्कीच ती सुद्धा बाजू आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित करू. नक्कीच तुमच्या आम्ही शुभेच्छा मानू, तुमचा आम्ही आभार मानू, तुमच्या सुद्धा कार्याला आम्ही सलाम करू, परंतु अर्धवट कामाला नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे कर्तव्य ओळखा, जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावे लागणार नाही. जर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो
तर पुसदचे सर्व प्रश्न हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्हाला वेळ भेटणार नाही काम करण्यासाठी. त्यामुळे आम्ही सुद्धा तुमच्या कार्याची कदर करतो. आम्ही सुद्धा तुम्हाला जे प्रयत्नशील राहाव म्हणून आम्ही सुद्धा तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही सुद्धा ही जी बाजू आहे ही बाजू तुम्ही सुधारवा. सगळ्यात सोपा प्रश्न, सगळ्यात सोपी बाब की ही सुद्धा बाब तुम्ही लवकरात लवकर निदर्शनास आणून कुठेतरी लवकरात लवकर लाईट्स बसवा. इथे गरज आहे, खरंच गरज आहे. आता शिशी दाखवली मी तुम्हाला. आणखी जर आम्ही इथं भ्रमंती केली, जर आम्ही थोडा वेळ थांबून पूर्ण जर आम्ही इथे भ्रमंती केली तर आणखी बऱ्याचशा शिष्या वगैरे असो किंवा सिगरेटचे पाकिट वगैरे असो किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सहजरित्या मिळतील याची खात्री नक्कीच आहे. परंतु या गोष्टी दाखवून काही मिळणार नाही. जे महत्त्वाचं आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही दाखवल्या पाहिजे आणि तेच दाखवण्याचा एक प्रयत्न की इथे कुठेतरी लाईट्स हे महत्त्वाचे आहेच. जर फायर फायटर वरी आला, इथेच आता माझ्यासारखा अंधारात व्यक्ती बसून आहे, जर तो व्यक्ती वरी आला आणि भीतीपोटी जर मी इथून दगड उचलून त्याला मारला तर त्याला गंभीर दुखापत होऊ शकते आणि त्या व्यक्तीला सुद्धा कळणार नाही की त्याला कोणी मारला, कुठून मारला, कशा प्रकारे मारला. त्यामुळे त्याच्या सुद्धा जीवाची एक काळजी ओळखा. त्याचा सुद्धा जीव आहे, त्याला सुद्धा जीव आहे. तो सुद्धा आपल्या जीवावर खेळून अशा ठिकाणी येत आहे, त्या व्यक्तीशी बोलत आहे, संभाषण करत आहे, त्याला तो वाटी लावत आहे. त्यामुळे हे जी बाब आहे, ह्या ज्या बाजू आहे, ह्या बाजू तुम्ही ओळखायला शिका. अधिकारी आहात, अतिशय चांगली बाब आहे. तुमच्यावर कर्तव्याचं ओझं असते, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु कुठेतरी हे सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे. पुसदकर विविध कररूपी पैसे हे आपल्या विभागाला, आपल्या डिपार्टमेंटला देत असतात. दिवाबत्ती कर सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे. दिवाबत्ती कर सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे पुसदकरांना हे भेटलेच पाहिजे. त्यासाठी द टाइम्स ऑफ पुसद नेहमी प्रयत्नशील राहणारच. या गोष्टीचा दुसऱ्याने उदो केला त्याशी आमच्या काही घेणदेण नाही. आम्हाला फक्त एवढंच घेणं देणं आहे की या ठिकाणी किंवा पुसदच्या इतरही अंधारमय ठिकाणी लाईट्स हे बसलेच पाहिजे. पुसदकरांना हे सुखसुविधा मिळाल्याच पाहिजे, कारण की हे आमच्या हक्काचं आहे. आम्ही पैसे देतो तर आम्ही ते डिझर्व सुद्धा करतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनो आपले कर्तव्य ओळखा. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि विशेष म्हणजे अद्यापपर्यंतही संबंधित व्यक्तीला, कोणत्याही इतरच्या व्यक्तीला माहीत नाही की आम्ही वरी आलो शूट करत आहे किंवा आपण मुख्याधिकारी यांच्या घरासमोरूनच जी गुप्त रस्ता आहे, गुप्त रस्त्याद्वारेच आम्ही इथं आलेलो आहोत. आणखीही दुसरे गुप्त रस्ते असेल त्याची सुद्धा मालिका आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अशाच प्रकारच्या बातमीकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचं सुद्धा मनोधैर्य वाढेल. आणि अशा ज्या बाजू आहे त्या बाजू आम्ही पुसदकरांसमोर, तुमच्यासमोर, आपल्या प्रेक्षक मायबापासमोर आणण्याचा प्रयत्न करणारच. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.